त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अंदाज आला असेल पूर्णपणे. काय अंदाज? आपण या व्हिडिओमध्ये बघितलं जवळपास बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर जे आहेत, ठीक आहे, यांचं इंटरॅक्शन कसं होतं हे बघितलं आपण. आता बघा पुढे आपल्याला बघायचंय टेम्परेचर. काय बघायचंय? टेम्परेचर. आता बघा या टेम्परेचर मध्ये आपला म्हणजे टेम्परेचर थोडक्यात पूर्णपणे आपल्या आजूबाजूच्या फॅक्टरवरती, एन्व्हायरमेंट वरती काय परिणाम करतं ते आपल्याला बघायचं. आता पहिलं बघा अबायोटिक फॅक्टर मधला पहिला कोणता आहे? टेम्परेचर. मला सांगा टेम्परेचर म्हणजे काय रे? तापमान. काय रे? टेम्परेचर म्हणजे काय? तापमान. मला सांगा टेम्परेचर काय रे? उष्णता जी आहेत पूर्णपणे उठली, आपण काय म्हणतो आज खूप टेम्परेचर आहे, म्हणजे अल्टिमेटली टेम्परेचरचा ना आपला संबंध वेगळा असतो का? आणि मला सांगा जर पावसाळ्यामध्ये जर ऊन पडलं नाही आपलं कसं वाटतं? टेम्परेचर वाढलं नाही पूर्णपणे, आपला चिपचिप सारखं वाटतं पूर्णपणे. म्हणजे बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर हे दोन्ही पूर्णपणे आपला एक सोबत चालवायला लागतात पूर्णपणे. आपल्या या सगळ्यांचे कायम इंटरॅक्शन करावी लागते, हे ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. बघा मग काय म्हटलंय? मोस्ट इकॉलॉजिकल रिलेव्हंट एन्व्हायरमेंट फॅक्टर. मोस्ट इकॉलॉजिकल रिलेव्हंट पूर्णपणे मिळतं जुळतं फॅक्टर वगैरे आहे ते कोणते? आपल्याकडं टेम्परेचर वगैरे आहे, हे टेम्परेचर. ठीक आहे. आता बघा त्यानंतर दुसरं काय म्हटलं आपल्या इथे बघा टेम्परेचर ऑन लँड व्हेरीज सीझनली. सीझनली म्हणजे काय? आपल्या वेगवेगळे ऋतू असतात, असं वेगळे ऋतू. वेगवेगळ्या ऋतूमध्ये तापमान वेगळं असतं, टेम्परेचर वेगळं असतं. उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर खूप हाय असतं, पावसाळ्यामध्ये टेम्परेचर थोडंसं मीडियम वगैरे असतं, आणि हिवाळ्यामध्ये टेम्परेचर खूप कमी असतं. म्हणून गोधडी घेऊन झोपावं लागते, कांबळे घेऊन. ठीक आहे, लक्ष घ्या. त्यानंतर टेम्परेचर ऑन लँड व्हेरी सीझनली. ते सीझनली म्हणजे काय? वेगवेगळ्या ऋतूमध्ये काय होतं? व्हेरी होत असतं पोरांनो. त्यांना बघा इट रेग्युलरली डिक्रीज फ्रॉम द इक्वेटर टू पोल. आता तुम्हाला इक्वेटर कशाला म्हणायचं, पोल कसं म्हणायचं? आपली पृथ्वी माहित पृथ्वी तुम्हाला. त्या पृथ्वीमध्ये आपण जर जवळपास बघितलं ना, पृथ्वीचा हा एक जो भाग आहे त्या भागामध्ये पोल कोणता आहे आणि इक्वेटर कोणता आहे हे तुम्हाला दाखवतो. आता बघा जर आपण बघितलं थोडक्यात, पहिले मला सांगा आपली पृथ्वी समजा अंडाकृती आहे असं आपण कन्सिडर केलं. कशी करू? आपली पृथ्वी अंडाकृती आहे. या भागाला काहीतरी नाव आहे. कोणत्या? या भागाला काहीतरी नाव आहे. मला सांगा पोल कशाला म्हणायचं, इक्वेटर कशाला म्हणायचं? हा जो वरचा भाग आहे याला काय म्हणतो आपण? पोल असं म्हणतोय. या भागाला काय म्हणतो आपण? इक्वेटर असं म्हणतोय. मग तुम्ही बघितलं असेल कोणता? नॉर्थ पोल पूर्णपणे, साऊथ पोल असं काहीतरी नाव ऐकलं असेल. तर हा असतो पूर्णपणे पूर्ण साऊथ पोल, हा असतो पूर्णपणे नॉर्थ पोल जो आहे ते तुम्ही नागलं असेल. मग तुला काय म्हटलंय? आपला जो पोल आहे पूर्णपणे बघा, द ग्रॅज्युअली डिक्रीज फ्रॉम इक्वेटर टू पोल्स. कोणता? इक्वेटर पासून पोल पर्यंत टेम्परेचर थोडंसं डिक्रीज होत राहतं बघा. And from plains to mountain tops, the ranges from the sub-zero level in polar areas at high altitude. म्हटलंय 50 डिग्री जास्त इन द ट्रॉपिकल डिझर्ट. तुम्हाला म्हटलंय आपल्या पृथ्वीमध्ये इथे काय बघितलं आपण थोडक्यात बघा, इथे या साईडला आपण जी पृथ्वी बघितली त्या पृथ्वीवरती तुम्हाला म्हटलंय जे पोल असतात पूर्णपणे वरचा भाग जो आहे हा इक्वेटरचा भाग जो आहे, या इक्वेटरच्या आणि पोलच्या भागापर्यंत काय होतं? टेम्परेचर डिक्रीज होत राहतं इक्वेटर पासून काय पोल पर्यंत. आता त्याला कारण एक आहे कोणतं? आपण जेव्हा नेक्स्ट चॅप्टर बघू ना त्याप्रमाणे आपल्याला कळणार आहे पूर्णपणे. जेव्हा सूर्य इकडून तिकडे फिरतो ना, ज्या भागामध्ये सूर्य जवळ आहेत ना कोणत्या त्या भागामध्ये काय असतात? सूर्यकिरण जास्त पडतात आणि काय आपला उष्णता जास्त जाणवते. ठीक आहे. त्यानंतर बघा तुम्हाला म्हटलं माउंटेन कोणत्या एखाद्या डोंगर पूर्णपणे एखादी हिल्स वगैरे आहे, त्या हिल्स मध्ये पूर्णपणे वरच्यापासून खालपर्यंत टेम्परेचर काय थोडंसं व्हेरी होत असतं. पण वर टेम्परेचर जास्त असणार आहे कमी असणार आहे याचं उत्तर मला सांगायचं तुम्ही. बघा it ranges from the sub-zero levels in the polar areas in high altitude to the greater than जे आहे 50 डिग्री सेल्सिअस पर्यंत इन ट्रॉपिकल डिझर्ट त्या भागामध्ये. बघा ऍव्हरेज टेम्परेचर इन द थर्मल स्प्रिंग. ऍव्हरेज टेम्परेचर आहे कोणतं? थर्मल स्प्रिंग मध्ये डीप सी हायड्रोथर्मल व्हेंट्स एक्सीड 100 डिग्री सेल्सिअस. मग तुम्हाला म्हटले ज्या ठिकाणी उष्ण जास्त आहेत ना किंवा असा जो भाग आहे कोणता त्या ठिकाणी ऍव्हरेज टेम्परेचर कोणतं जास्त असतं, हा तो भाग बरोबर डीप सी हायड्रोथर्मल व्हेंट्स एक्सीड टू 100 डिग्री सेल्सिअस. असे काही भाग आहे पूर्णपणे त्या भागामध्ये 100 डिग्री पेक्षा जास्त काही टेम्परेचर आहे. यावेळी आपल्याला माहिती. मला सांगा आपण जर थोडं लक्ष घेतलं ना, फक्त आपल्या एवढं लक्ष ठेवायचं कोणतं? टेम्परेचर मध्ये टेम्परेचर व्हॅरी होत असतं. कोणतं? हाय माउंटेनवर टेम्परेचर वेगळे पूर्णपणे, त्याच्या बेसला पूर्णपणे वेगळे. आपल्या पृथ्वीमध्ये इक्वेटरला टेम्परेचर वेगळे आणि पोलला टेम्परेचर काय पूर्णपणे वेगळे. मग त्याचा डेटा पूर्ण आपण कुठे बघितला? या स्लाइडमध्ये. मग टेम्परेचर काय आहे आपल्याकडं? अबायोटिक फॅक्टर आहे आणि अबायोटिक फॅक्टर पूर्णपणे आपला इसेन्शियल आहे. मग यांचं इंटरॅक्शन आपल्यासोबत होते आणि त्याला काय आपण इकोलॉजी असं म्हणत आहे. त्यानंतर बघा आपण नेक्स्ट बघितलं टेम्परेचरचा असा काही पार्ट जो आहे तुम्हाला हा प्रांत दिसतो बघा.
पाण्यामध्ये राहणारे, त्यानंतर कोणतं बर्फामध्ये राहणारे, त्यानंतर हा मँगो ट्री वगैरे आहे. यांचा टेम्परेचर काय संबंध पडतो बघा. पहिलं बघा, मँगो ट्रीज कॅन नॉट ग्रो इन द टेम्परेट कंट्रीज, कोणता कॅनडा, जर्मनी एक्सेट्रा. कारण त्या भागामध्ये उष्णता इतकी प्रचंड प्रमाणात राहते, कोणता, त्या भागामध्ये आंबा वाढूच शकत नाही. म्हणून तुम्हाला पेपरला येते कोणता, मँगो ट्रीज कॅन नॉट ग्रो इन, मँगो ट्रीज कॅन बी ग्रोन इन डॅश डॅश. ठीक आहे. त्यानंतर बघा, मँगो ट्रीज कॅन नॉट ग्रो इन द टेम्परेचर कंट्रीज, कोणता, टेम्परेट कंट्री तुम्हाला म्हटले बघा, कोणता, कॅनडा, जर्मनी एक्सेट्रा. जर्मनीमध्ये आणि कॅनडामध्ये आंबा वाढत नाही. काय ते कारण कोणतं, टेम्परेचर व्हेरी होते. म्हणजे आंब्याला जेवढं टेम्परेचर पाहिजे तेवढं टेम्परेचर पूर्णपणे ह्या देशामध्ये भेटत नसल्यामुळे, ह्या कंट्रीमध्ये भेटत नसल्यामुळे पूर्णपणे आपल्याला त्या भागामध्ये आंबा वाढ दिसणार नाही. बघा बघा, देर इज नो स्नो, कोणता, स्नो लेपर्ड इन द केरला फॉरेस्ट. आता सांगा, जो स्नो लेपर्ड जो आहे, कोणता, लेपर्ड चित्ता जो आहे पूर्णपणे तुम्हाला केरळा फॉरेस्ट मध्ये काय बघायला भेटणार नाही. अरे तिथं थंडीच नाही पूर्णपणे, मोकर उष्णता आहे. काय आहे, मोकर उष्णता आहे. कोणता, त्या भागामध्ये उष्णता जास्त असल्यामुळे कोणता, बर्फामध्ये वाढणं जो लेपर्ड वगैरे आहे, जो चित्ता वगैरे आहे, त्या भागामध्ये वाढलं कसं काय, वाढू शकत नाही. त्याचं कारण ते कोणतं, जर स्नेल लेपर्ड जास्तीत जास्त बर्फ लागतोय पूर्णपणे, केरळामध्ये जायला कशाला जाईल ती, जग मारायला जाईल का, जाऊ शकत नाही. कोणता, लेपर्ड तो पूर्णपणे त्याला जे टेम्परेचर लागते ते कुठे भेटतंय, पूर्णपणे ह्याच भागामध्ये भेटते ज्या भागामध्ये बर्फ आहे. जर तो केरळामध्ये टाकला, भाऊ जाऊच शकत नाही, एवढे आपल्याला माहितीच आहे. ठीक आहे. आपलं बघा, एखाद्या जर फॅन सुरू असेल पूर्णपणे, क्लासमध्ये फॅन सुरू आहे, घरी फॅन सुरू आहे, कोणता, कूलर चालू आहे, आपली गुड्डी मस्ती कूलरची हवा खात बसली, अचानक लाईट गेली, हो कोणता, लाईट गेली, उन्हाच टाइम फुल 2 वाजता ऊन चालू, पत्रे पित्रे जाम तापले, घरात जाम तापले पूर्णपणे, बरोबर नाही. अशा भागामध्ये जर पूर्णपणे कूलर बंद झालं, आपलं काम नव्हतं नाही. आज काय वाटतं, केव्हा लाईट येईल, केव्हा कूलर खाली बसेल, बरं मी कूलर पैसे बसाल, असं वाटतं की नाही, हे ते टेम्परेचरचं आहे. म्हणजे असे काही की भाग आहेत जगामध्ये पूर्णपणे, त्या भागामध्ये प्रत्येक प्राण्याचं काहीतरी अडॅप्टेशन आहे. त्यामुळे टेम्परेचर व्हॅरी करतं पूर्णपणे, सिजनली आहे. आणि त्या सिजनली व्हॅरी केल्यामुळे कोणता, आपण देशाच्या वेगळ्या भागामध्ये राहिले, हे मला लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढं, कारण ट्युना फिशेस आर रेअर बिहाइंड द ट्रॉपिकल लॅटिट्यूड इन द ओशन. आता हा जो फिश आहे पूर्णपणे कोणता, हा ट्युना फिश आहे पूर्णपणे जवळपास तुम्हाला ट्रॉपिकल लॅटिट्यूड जे आहेत त्याच्यामध्ये जवळपास कोणता, रेअर बघायला भेटतो, रेअर बघायला भेटतो. रेअर म्हणजे काय रे, क्वचित आढळतो पूर्णपणे, काय आढळतो, क्वचित आढळत असतो. कारण का, त्या भागामध्ये ट्रॉपिकल लॅटिट्यूड मध्ये जास्तीत जास्त ऊन असतं किंवा पाणी वगैरे गरम असतं जास्त असतं, त्या भागामध्ये हा राहील कसं काय, त्याला कारण पूर्णपणे बघा. इथे काय म्हटलं मग, टेम्परेचर अफेक्ट कायनेटिक्स ऑफ द एन्झाईम, बेसल मेटाबॉलिझम अँड अदर फिजिओलॉजिकल फंक्शन ऑफ द ऑर्गॅनिझम. त्यात तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल देतो. मला सांगा, तुम्ही उन्हाळ्यामध्ये, थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये सेम जेवण करता का रे, किंवा उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये, थंडीमध्ये सेम ब्लँकेट वापरता का रे पूर्णपणे, किंवा उन्हाळ्यामध्ये, थंडीमध्ये सेम फॅन वापरता का रे, काय सेम फॅन वापरता का, वापरू शकत नाही. थंडी पडली, मोकार थंडी पडली म्हणता, मला सांगा, जर या थंडीमध्ये तुम्हाला एखादं फॅन लावून बसलं क्लासमध्ये किंवा घरामध्ये, चिडते नाही पूर्णपणे, कारण का, टेम्परेचर वेगळी लागली, टेम्परेचर वेगळी करते. आणि पावसाळ्यामध्ये पूर्णपणे कपडे ओलचिंबय, पूर्णपणे एखाद्याने फॅन बंद केलाय, कसं वाटतंय, ऊनच पडलं नाही, दिवसभर अंगामध्ये ड्रेसला चिपचिप झालाय, कसं वाटतंय, बेकार वाटतंय एकदम, कसं वाटतंय, बेकार वाटतंय. ठीक आहे. लक्षात घ्यायचं, टेम्परेचर काय करतं, अफेक्ट करतं पूर्णपणे कोणला, तुमच्या एन्झाईम ऍक्टिव्हिटीला. आता एन्झाईम काय रे, आपल्या शरीरामध्ये असणारे उत्प्रेरक, म्हणजे काय, जे पूर्णपणे अन्न पचनाला मदत करतात, त्याला आपण एन्झाईम. एन्झाईम असा कॅटलिस्ट पूर्णपणे आपल्या शरीरामध्ये. कॅटलिस्टचं नाव काय, कॅटलिस्ट कसा म्हणतो आपण, कॅटलिस्ट म्हणजे असा पदार्थ पूर्णपणे तो रिॲक्शनचा रेट वाढवतो विदाऊट एनी हार्म, त्याला म्हणतो आपण कॅटलिस्ट. आणि तोच पूर्णपणे एन्झाईम जो आहे कॅटलिस्टचा रोल प्ले करतो पूर्णपणे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये मेटाबॉलिझम पूर्णपणे, जेवण जे आहे पूर्णपणे पचायला, पूर्णपणे ते डायजेस्ट करायला लागते, बाहेर एक्सक्रेशन करायला काय लागतं पूर्णपणे, आपल्या शरीरामध्ये टेम्परेचर मेंटेन लागतं पूर्णपणे. ही व्हेरी करतो बघा, मेटाबॉलिझम आहे आणि अदर फिजिओलॉजिकल फंक्शन ऑफ ऑर्गॅनिझम. आता या सगळ्यांचं काय करतं पूर्णपणे, अफेक्ट करतं ते. आणि ते अफेक्ट केलं, मला सांगा, टेम्परेचरने अफेक्ट केल्या सगळ्या गोष्टी आपलं मान्य आहे का, हे आपलं मान्य असू शकत नाही. किंवा या सगळ्या गोष्टी, टेम्परेचर आपल्या जीवनावरती परिणाम करणे, एवढं जर लक्षात ठेवलं पूर्णपणे, तुम्हाला या सगळ्या गोष्टी आढळतील. कोणता, कॅनडा आणि जर्मनीमध्ये आंबा वाढत नाही, स्नो लेपर्ड आहे केरळमध्ये वाढत नाही, काय लागत त्याला लक्ष ठेवायला, काहीच लागत नाही पूर्णपणे. एकदा दोनदा वाचला पूर्णपणे, अभ्यास केला चांगला, 100% तुम्हाला लक्षात राहील, म्हणजे राहीलच पोरांनो. ठीक आहे. लक्ष घ्यायचं. चला पुढचं पाठ बघू आपण. त्यानंतर बघा, टायगर आहे, कुत्रे, मांजर आहे, त्यानंतर इथं पेंग्विन तुम्हाला म्हटले, मगर वगैरे आहे, साप वगैरे आहे बघा. आता व्हेरी कस करतो बघा, कारण बेस्ड ऑन रेंज ऑफ थर्मल टॉलरन्स. आता थर्मल टॉलरन्स म्हणजे काय रे, सहन करण्याची क्षमता, म्हणजे काय रे, टॉलरन्स पूर्णपणे सहनशक्ती असते प्रत्येक माणसामध्ये. काय असते, सहनशक्ती. तुम्ही मग एखाद्याला किती बोलला,
माणूस पेटत नाही. एखादा थोडं जरी बोललं मग पण माणूस पेटतं बघा. काही सहनक्षमता असते प्रत्येकाची. एखाद्या माणसाला किती हाणलं ते काही करत नाही, पण एखाद्याला फक्त हात वर करा बरं, थोडं उठतं नुसतं. ठीक आहे, असे काही माणसं वगैरे असतं बघा. मग तुम्हाला म्हटले असे काही पूर्णपणे प्राणी, त्यांचा एक थर्मल टॉलरन्स जो आहे पूर्णपणे वेगवेगळा आहे. थर्मल टॉलरन्स म्हणजे काय, उष्णता सहन करण्याची क्षमता, ठीक आहे, वेगवेगळी. मग कशी आपल्याला ते बघायचं. पहिलं बघा रे, पहिला युरिथर्मल. काय म्हटलंय, युरिथर्मल. दे कॅन टॉलरेट, म्हणजे ते सहन करू शकतात. कोणतं, वाईड रेंज ऑफ टेम्परेचर. ते किती जरी ऊन वाढलं, पूर्णपणे किती जरी टेम्परेचर वाढलं तरी त्या टेम्परेचरला टॉलरेट म्हणजे काय, सहन करू शकतात किंवा त्या भागाला अडॅप्ट करू शकतात आणि काय, जगू शकतात. याला काय आपण युरिथर्मल, काय म्हणतो, युरिथर्मल. म्हणजे असे प्राणी पूर्णपणे वाईड रेंज ऑफ टेम्परेचरला काय करतील, टॉलरेट करतील, पूर्णपणे सहन करतील. याला काय म्हणतो आपण, युरिथर्मल नावाचे प्राणी. कोणता टॉलरन्स आहे, कोणता रेंज ऑफ टेम्परेचर टॉलरन्स. ऑर्गझम 2 टाइप्स. कोण तुम्हाला ते ऑर्गझम तुम्हाला 2 टाइपचे बघायला भेटतील, म्हणजे भेटतीलच. कोणकोणते, पहिलं आहे मग युरिथर्मल. बोला मग असे कोणते प्राणी, जे प्राणी पूर्णपणे वाईड रेंज ऑफ टेम्परेचर मॅनेज करू शकतील. किती जरी टेम्परेचर पूर्णपणे वाढलं तरी असे प्राणी पूर्णपणे त्या टेम्परेचरला मॅनेज करू शकतात. याला काय म्हणतो आपण, या प्राण्याला आपण युरिथर्मल प्राणी असं म्हणतो. आणि असे काही प्राणी आहे पूर्णपणे, कोणता, स्टेनोथर्मल. कोणते थर्मल, स्टेनोथर्मल. कोणता थर्मल काय पूर्णपणे टॉलरन्स, कोणता टेम्परेचरला टॉलरन्स करू शकतात, आपण थर्मल असं म्हणतो बघा. कोणता, मग स्टेनोथर्मल आहे. स्टेनोथर्मल कोणकोणते, दे कॅन टॉलरेट ओनली अ नॅरो रेंज ऑफ टेम्परेचर. म्हणजे असे काही प्राणी पूर्णपणे आहे, कोणतं ते प्राणी किंवा त्या वनस्पती फक्त नॅरो, काही विशिष्ट डिग्री सेल्सिअस पर्यंत ते जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर मॅनेज करू शकतात. त्याला काय आपण स्टेनोथर्मल. एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. शहरातली पोरं, आपल्या गावातली पोरं लावा बरं तुम्ही पूर्ण कॉम्पिटिशन व्हायची. मला सांगा, त्या दोघी जर कॉम्पिटिशन लावली पूर्ण उन्हामध्ये टाकावर, दोघांना 12 वाजता दोघीला उन्हामध्ये पाठवा. आपलं पूर्णपणे काळ सावळं पूर्णपणे गेलं उन्हामध्ये, काहीच फरक पडणार नाही. आणि तिकडची गोरी पूर्णपणे उन्हामध्ये गेले, लाल होऊन येईल पार. काय होऊन येईल, लाल होऊन येईल पार, लाल पूर्णपणे. म्हणजे या दोघींना पूर्णपणे एकाच भागात राहणार मुली ज्या आहेत वेगवेगळ्या भागामध्ये, त्या जर एका ठिकाणी पूर्णपणे आणल्या, कोणता, त्या दोघींचा टॉलरन्स जो आहे कोणता, वेगवेगळा येणार, म्हणजे येणारच. काय, तो पूर्णपणे वेगवेगळा येणार आहे. म्हणजे असे काही प्राणी आहे पूर्णपणे, ते पूर्णपणे वाईड रेंज ऑफ टेम्परेचर मॅनेज करू शकतात. आणि असे काही प्राणी आहे पूर्णपणे ते वाईड रेंज ऑफ टेम्परेचर मॅनेज करू शकत नाही. हा एवढा फरक आहे दोघांमधला. कोणता रे, स्टेनोथर्मल आणि युरिथर्मल जे आहेत. मग युरिथर्मल मध्ये काय बघितलं आपण, असे काही प्राणी आहेत कोणतं, जे वाईड रेंज ऑफ टेम्परेचर मॅनेज करू शकतील. आणि असे काही प्राणी आहे पूर्णपणे ते फक्त नॅरो रेंज ऑफ टेम्परेचर, फक्त काही विशिष्ट डिग्री सेल्सिअस पर्यंत जे टेम्परेचर आहे ते फक्त टेम्परेचर मॅनेज करू शकतात. ते आपण बघितलं. चला पुढचं बघू आपण. आता मला सांगा, टायगर जो आहे पूर्णपणे, टायगर आहे, डॉग आहे, कॅट आहे, पूर्णपणे पेंग्विन्स आहे, मगर आहे, क्रोकोडाईल वगैरे आहे, कोणता स्नेक वगैरे आहे, यांचा सुद्धा टॉलरन्सचा कालावधी जो आहे ना तो वेगळा आहे. साप बिळा जाऊन बसते पूर्णपणे. सापाला जर ऊन लागलं मग जास्त बिळा जाऊन बसते. असं का, तुम्हाला उन्हाळ्याची पावसाळ्यात जे आहे बिळामध्ये पाणी गेलं साप बाहेर होतो बघा, किंवा ऊन लागलं पूर्ण साप तुम्हाला बिळामध्ये दिसतो बघा. त्याला कारणच नाही, प्रत्येकाचं अडॅप्टेशन वेगळं आहे पूर्णपणे. जास्त जर ऊन लागलं ना पूर्णपणे, प्रत्येक प्राण्याचं अडॅप्टेशन काय आहे, सावली खाली जाऊन बसायचं. जास्तीत जास्त माणसाचं वेगळं आहे, मग पूर्णपणे प्राण्यांचं वेगळे, हे प्रत्येक प्राण्यांचं काय असतं, वेगळं असतं. त्यानुसार तुम्हाला काय आहे, 2 प्राणी आपल्याला बघायला भेटतात, 2 टाइप्स ऑफ ऑर्गनिझम आपल्याला बघायला भेटतात. कोणता, जे पूर्णपणे कमीत कमी टेम्परेचर व्हॅरी करतील, आणि असे काही प्राणी कोणते जे जास्तीत जास्त टेम्परेचर व्हॅरी करतील किंवा टॉलरेट करणार आहेत. ठीक आहे, चला पुढचा पाठ बघू आपण. पुराण आता बघा, पहिला बघितलं आपण कोणता आहे पोरांनो, अबायोटिक फॅक्टर मधला पहिला पार्ट बघितला. पहिला फॅक्टर बघितला कोणता, टेम्परेचर. कोणता बघितला, टेम्परेचर. आता आपण अबायोटिक फॅक्टर मधला दुसरा फॅक्टर बघतोय, तो कोणता आहे पोरांनो, वॉटर. कोणता, अबायोटिक, जे लिव्हिंग नाही, त्यामुळे कोणता आहे पोरांनो, अबायोटिक फॅक्टर मध्ये दुसरा काय, पाणी. आता पाणी कसं काय व्हॅरी करतं पूर्णपणे, किंवा पाण्याचा आणि आपला संबंध वगैरे काय, हे प्रत्येकाला नवीन सांगायला नकोय. जेवण नसेल चाललं पण पाणी पाहिजे. उन्हाळ्यामध्ये कोणतं, जेवण असलं पण पाणी आपला पाहिजे, म्हणजे पाहिजेच. बघा इथे सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर जो आहे कोणता, वॉटर. बघा इथं डिझर्ट ऑर्गॅनिझम काय म्हटलं, इथे डिझर्ट ऑर्गॅनिझम. बघा
डिझर्ट ऑर्गॅनिझम हॅव द स्पेशल अडॅप्टेशन टू लिमिटेड वॉटर. म्हणजे काय, जे डिझर्ट मध्ये राहणारे जे प्राणी आहे, वाळवंटामध्ये राहणारे प्राणी किंवा ज्या भागामध्ये पाणी कमीत कमी आहे त्या भागामधल्या प्राण्यांचं स्पेशल अडॅप्टेशन आहे कशाने, त्या भागामध्ये जगण्यासाठी, जे लिमिटेड वॉटर म्हणजे काय कमीत कमी पाण्यामध्ये जगू शकतात. काय कमीत कमी पाण्यामध्ये जाऊ शकतात. बघा इथे काय म्हणले, प्रोडक्टिव्हिटी अँड द डिस्ट्रीब्युशन ऑफ द प्लांट्स इज डिपेंडंट ऑन वॉटर. पहिला पार्ट कोणता आहे, प्रोडक्टिव्हिटी म्हणजे प्राणी किंवा वनस्पती बघतो आपण, म्हणजे वनस्पती अशा काही भागामध्ये डिस्ट्रीब्यूट झाल्या ना पोरांनो, कोणता त्या भागामध्ये ज्या भागामध्ये कमीत कमी पाणी त्या भागामध्ये वाढणारे वनस्पती वेगळे, आणि ज्या भागामध्ये पाणी जास्तीत जास्त आहे त्या भागामध्ये वाढणारे वनस्पती वेगळे, आणि त्यानुसार पूर्णपणे डिस्ट्रीब्युशन झाले कोणता, पाण्याच्या अवेलेबिलिटीनुसार वनस्पती किती अन्नदान करणार आहे किंवा किती पूर्णपणे वेगळ्या भागामध्ये राहणार आहे, म्हणजे पाण्यावरती त्या वनस्पतीचं उत्पन्न ठरतं. उत्पन्न कोणता, मला सांगा, जे माणसं पाटाच्या खाली राहिला पूर्ण पाटाच्या वर किंवा पाटाच्या खाली, कोणता काही काही भागाला बघा पाटाच्या वर राहिलंय, कोणता पाटाच्या वर, म्हणजे ज्या भागाला पाटाचा काही समज राहत नाही किंवा पाटाच्या खाली राहिला पुन्हा किंवा पाटावरती माणसं राहिलाय, या दोघांच्या उत्पन्नामध्ये फरक असतो. काय असतो, उत्पन्नामध्ये फरक असतो. मला सांगा, ज्याला 24 तास पाणी पूर्णपणे, कोणता 12 पाणी, अशा भागामध्ये चांगला माल होणार नाही का बघा रे. आणि असा भाग आहे कोणता, फक्त 3 महिने पाऊस पडतो चांगला, बाकीचं काय ठणठण गोपाळा आहे, अशा भागामध्ये उत्पन्न फरक राहील की नाही, 100% फरक राहणार नाही. कोणता, ज्या भागामध्ये परत सांगतो जास्तीत जास्त पाणी पडणार आहे ना त्या भागामधलं उत्पन्न आणि ज्या भागामध्ये कमी पाऊस पडणार त्या भागामध्ये उत्पन्न, या दोघांमध्ये फरक राहणार म्हणजे राहणारच. आणि तसंच प्लॅन्टचे पूर्णपणे सेम, म्हणजे ज्या भागामध्ये पाणी जास्तीत जास्त आहे त्या प्लॅन्टची पूर्णपणे प्रोडक्टिव्हिटी जास्त असणार आहे पूर्णपणे, आणि ज्या भागामध्ये पाणी कमी आहे त्या भागाची प्रोडक्टिव्हिटी जे आहे पूर्णपणे उत्पन्न जे आहे 100% कमी असणार आहे. आणि हे आपलं लॉजिकल गोष्ट वगैरे आहे, पाणी जास्तीत जास्त उत्पन्न जास्तीत जास्त, पाणी कमीत कमी उत्पन्न कमीत कमी, असं पण आहे. आता आजकाल पॅटर्न बदलला आहे, कोणता लोक कमी कमी पाण्यामध्ये शेती पण करू राहिले, पण शेवटी पाण्याचा फरक आहेच. कोणतं, आपण जेव्हा डिस्ट्रीब्युशन बघितलं पूर्णपणे प्लॅन्टचं कशावर डिपेंड असतं, पाण्यावर डिपेंड असतं. जेवढं जास्तीत जास्त पाणी कोणतं जास्तीत जास्त प्लॅन्टची प्रोडक्टिव्हिटी असणार आहे हे आपल्याला माहितीच. ठीक आहे, चला पुढचं बघू. इथे या साईडला मला सांगा रे, बघा, फॉर ॲक्वेटिक ऑर्गॅनिझम वॉटर क्वालिटी केमिकल कंपोजिशन पीएच इज इम्पॉर्टंट. कोणतं, पाण्यामध्ये राहणार प्राणी असेल, म्हणजे जे प्राणी पूर्णपणे पाण्यामध्ये राहतात बघा. फॉर ॲक्वेटिक ऑर्गॅनिझम, आता ॲक्वेटिक म्हणजे काय रे, पाण्यामध्ये राहणारे वनस्पती असेल किंवा प्राणी असेल, कोणताही ऑर्गॅनिझम असेल, लिव्हिंग ऑर्गॅनिझम बघा. कोणता, वॉटर क्वालिटी, त्या पाण्याची क्वालिटी कशी पूर्णपणे, गुणवत्ता कशी, केमिकल कंपोजिशन कसं आहे पूर्णपणे, पीएच कसा आहे, असला तरी प्रॉब्लेम आहे आणि पीएच कमी असला तरी प्रॉब्लेम. ठीक आहे, लक्षात घ्या. त्यानंतर कोणतं आहे, इज इम्पॉर्टंट, द साल्ट कॉन्सन्ट्रेशन, कोणता, सॅलिनिटी इज अ पार्ट ॲज 1000. बघा सॅलिनिटी म्हणजे काय, जास्तीत जास्त खारट पाणी असतं बघा. काय असतं, पाणी खारट असतं. मला सांगा, जे पाणी प्राण्यामध्ये राहतं ना, जे प्राणी पाण्यामध्ये राहतात त्याच्यामध्ये जास्त जास्त खारं पाणी असेल आणि गोड पाणी असेल, या दोन्ही सुद्धा कंडिशनवरती प्राणी कोणते राहणार त्या भागामध्ये हे सुद्धा मॅटर करते. काय करतं, मॅटर करत असतं बघा. इथे लक्ष घ्या, जसं आपण मध्ये बघितलं कोणता, युरिथर्मल आणि कोणतं स्टेनोथर्मल, तसं इथे एक कोणतं रे, युरिया हालाईन स्टेनो हालाईन आहेत. आता हालाईन काय पूर्णपणे पाण्याचा पीएच जो आहे, पाण्याचा पीएच सॅलिनिटी जर वेगळी असली तरी प्राण्यांचा राहण्याचा जो क्रम आहे ना तो वेगळा आहे बघा. आता बघा, ज्यांचं पूर्णपणे इनलँड वॉटर सुविधा आहे पूर्णपणे, आयलँड वगैरे असते पूर्णपणे त्या भागामध्ये बघा, त्यानंतर 30 ते 35 आहे पूर्णपणे सी मध्ये, त्यानंतर ग्रेटर दॅन 100 इन सम हायड्रो सलाईन लेव्हल म्हटले बघा. 3 भाग तुम्हाला दाखवले, म्हणजे पहिला भाग बघा जे आयलँड आहे पूर्णपणे, त्यानंतर समुद्रामध्ये बघा, त्यानंतर जे लॅगॉन्स वगैरे आहेत अशा भाग जो आहेत, समुद्र किनार जो आहेत दोन्ही जे आहेत पूर्णपणे, या तिन्ही भागामध्ये खारवडचे प्रमाण जे आहेत ना ते वेगळं असतं. मग तुम्हाला रेंज देईल की देईल कोणता, 5 पेक्षा कमी, 30 ते 35 रेंज मध्ये किंवा 100 पेक्षा जास्त जे आहेत असं रेंज देईल. काय दिले, रेंज दिलेली आहे. मला सांगा, या सगळ्या भागामध्ये राहणारे मासे किंवा प्राणी एकच राहतील का रे, एकच पण राहतील पूर्णपणे. मला सांगा, खारट पाणी पूर्णपणे फ्रेश वॉटर आहे आणि सलाईन वॉटर आहे पूर्णपणे खारट पाणी साल्टी वॉटर आहे, या दोन्ही ठिकाणी पूर्णपणे राहणारे मासे आणि राहणारे ऑर्गम एकच असतील का रे, 100% एक असू शकत नाही, दोन्ही पण वेगळे असणार आहे. खाऱ्या पाण्यामध्ये राहणारा मासा जो आहे तो मासाचं अडॅप्टेशन वेगळं आहे आणि गोड्या पाण्यामध्ये राहणारा मासा जो आहे त्याचं काय होतंय, अडॅप्टेशन वेगळं आहे. हे आपलं झालं पाहिजे. मग बघा आता पुढचं बघू आपण. हे बघा, इथे पण तुम्हाला म्हटलं युरी हालाईन आणि कोणता स्टेनो हालाईन. मला सांगा, मग काय बघितलं आपण, स्टेनोथर्मल बघितलं का, आणि कोणतं, युरिथर्मल. आता युरी हालाईन म्हणजे काय पूर्णपणे, जे जास्तीत जास्त वाईड रेंज ऑफ सॅलिनिटी व्हेरी करतील.
काय करतील, व्हेरी करणार. बघा इथे आता आपण बघू इथे. बघा पहिलं, बेस्ड ऑन द टॉलरन्स ऑफ द सॅलिनिटी, म्हणजे काय, जो खारवटपणा आहे पूर्णपणे त्याला टट करायला कोणता ऑर्गन, कोणता, दोन प्रकारचे आहे. मग मला सांगा रे, जर फक्त आपलं युरी आणि स्टेनो आलं, काय आलं, स्टेनो दगड, काय दगड जर का आपलं पूर्णपणे, मला सांगा तुम्हाला दोन शब्द लक्षात घ्यायचे. किती शब्द, दोन शब्द लक्षात घ्यायचे. कोणता, युरी आणि स्टेनो. पुढे हा लाईन असेल पाण्याचा संबंध आहे, त्यानंतर कोणता, थर्मल असेल टेम्परेचर संबंध आहे. कोणता, टेम्परेचरचा पूर्णपणे संबंध आहे. मला सांगा आता इथे बघा, या साईडला युरी हा लाईन आहे पूर्णपणे आणि कोणता, स्टेनो हा लाईन आहे. मग बघा, टॉलरेट अ वाईड रेंज ऑफ सॅलिनिटीज, कोणता, असे प्राणी पूर्णपणे जास्तीत जास्त वाईड रेंज ऑफ सॅलिनिटीज पूर्णपणे खारवटपणाला मॅनेज करू शकतील. अशाला काय म्हणतो आपण पूर्णपणे, युरी हा लाईन असं म्हणतो पूर्णपणे. आणि असे अजून काय आहे पूर्णपणे, स्टेनो हा लाईन. असे काही काही प्राणी आहे पूर्णपणे ते फक्त नॅरो रेंज ऑफ सॅलिनिटीज व्हेरी करू शकतील पूर्णपणे. त्यांना स्पेसिफिक खारटपणा जो आहे कोणता, ते व्हेरी करू शकतील. म्हणजे असे काही प्राणी आहे त्यांचं टेम्परेचर, त्यांची सॅलिनिटी काय करते, व्हेरी करते. असे काही प्राणी आहे पूर्णपणे पोरांनो, कोणता, त्यांना कितीही टेम्परेचर असू द्या, किती खारट असू द्या, तरी पण ते जगतील. पण असे काही प्राणी आहे पूर्णपणे त्यांना कमीत कमी खारटपणा आणि कमीत कमी ऊन लागते, तेव्हाच आणि तेव्हाच ते जगू शकतील पूर्णपणे. त्यामुळे त्याच्या बेसिसवरती आपण दोन पार्ट केले पूर्णपणे. अजून दोन टाईपचे आहे. पहिला युरी हा लाईन आहे, जे जास्तीत जास्त खारटपणाला मॅनेज करतील, आणि असे काही पूर्णपणे फक्त काही रेंज पर्यंत त्या सॅलिनिटीजला मॅनेज करू शकणार आहे, ते आपण बघितलं. बघा आता, मेनी फ्रेश वॉटर अॅनिमल्स कॅन नॉट लाईव्ह फॉर द लॉंग इन अ सी, कोणता, वॉटर अँड द व्हाईस वर्सा बिकॉज ऑफ द ऑस्मोटिक प्रॉब्लेम. आता ऑस्मोटिक प्रॉब्लेम काय असते पूर्णपणे, जर एखाद्या प्राण्याला पाण्यामध्ये राहायचंय, त्याला जर जास्तीत जास्त खारटपणा राहिला, कोणता, शरीरापेक्षा जास्त खारटपणा जर आतमध्ये जर गेला पूर्णपणे, त्याचं ऑस्मोटिक बॅलन्स पूर्णपणे बिघडते. काय बिघडते, ऑस्मोटिक बॅलन्स बिघडते. आणि तो काय म्हणतो मला, व्हाईस वर्सा, याच्याच उलट पूर्णपणे. अशाला किती जरी खारटपणा आतमध्ये आला, काही फरक पडत नाही. अशा प्रकारचे पाणी असतात. म्हणजे काही काही मुलं अशाच पूर्णपणे थोडं जरी बोललं पूर्णपणे, कोणतं, त्यांना लय राग येतोय, नाही पूर्णपणे. असे काही पुरास किती बोलावं तुम्ही, काही फरक पडणार नाही. तसे हे प्राण्यांचं पूर्णपणे त्यांच्या शरीरामध्ये किती जरी खारटपणा आला, कोणतं, असे प्राणी मॅनेज करू शकतील. आणि असे काही प्राणी पूर्णपणे कमीत कमी खारटपणा जरी आला ना, तरी मॅनेज करू शकणार नाही. त्याला स्पेसिफिक रेंज, काही स्पेसिफिक रेंज वगैरे आहे. त्या जर रेंज पर्यंत असेल त्यांना ओके, काय अडचण एकदम टांगटिंग मध्ये. पण रेंजच्या पुढे गेलं, कोणतं, मॅनेज करू शकत नाही. तो लक्षात ठेवायचं, ठीक आहे. त्यांना पुढचं बघा. मग तुम्हाला काही एक्झाम्पल दिले बघा, इथे एक्झाम्पल बघू. कोणता, कॉमन मोली आहे, क्रुसियन मेसो म्हटलंय, परंतु गोल्डफिश वगैरे आहे, कोणता वगैरे आहे. आता हे दोन जे आहे पूर्णपणे कोणते, युरी हा लाईन आहे. मग यांना किती खारटपणा येऊ देऊ, काही फरक पडणार नाही. पण तुम्हाला म्हटलं स्टेनो लाईन जे आहेत, यांना फक्त काही रेंज पर्यंत फक्त खारटपणा जो आहे, सॅलिनिटीज, ते मॅनेज करू शकतात. हे आपलं लक्षात आलं पाहिजे, ठीक आहे. चला पुढचं पाठ बघू आपण. नेक्स्ट पार्ट आहे लाईट. आतापर्यंत आपण बघितलं, पहिला कोणता, अवॉइडिक फॅक्टर पहिला बघितला, टेम्परेचर, दुसरा बघितला वॉटर, आणि तिसरा आहे कोणता, लाईट. कोणता, लाईट सुद्धा आपल्या पूर्णपणे बायोटिक अवॉइडिक फॅक्टर जे आहेत, हे दोघांचं इंटरॅक्शन होते. आणि लाईट आपलं खूप महत्वाची. लाईट जर नसतं तर तुम्हाला आंध्रा खोलीमध्ये कोण ठेवा बरं 10-12 दिवस, तुम्हाला बरं बाहेर विषय वाटणार नाही. काय, बाहेर विषय वाटणार नाही पूर्णपणे. जर पूर्णपणे आपलं ऊन जर भेटणार बरोबर, आपल्या शरीरावरती तेज राहणार नाही, तेज. कोणतं, जर ऊन बघायला भेटलं नाही तर उन्हाचा आणि पूर्णपणे आपला पूर्णपणे लाईटचा खूप मोठा संबंध आहे. जर लाईट सगळ्या आपण बघितलं पूर्णपणे, म्हणजे आपली कोणती लाईट नाही, पण मोबाईल टॉर्च नाही पूर्णपणे, सनलाईट. कोणती लाईट, सनलाईट. सनलाईटचा आपल्या जीवनावरती खूप मोठा परिणाम होतो. त्यामुळे पहिल्यांदा जे राजे महाराज होते बघा, सूर्याला अर्धदान करायचे. काय करायचे, सूर्याला अर्धदान करायचे. कारण का, त्यांना फ्रेशनेस जो आहे पूर्णपणे सूर्यामुळे यायचा. कशामुळे, सूर्यामुळे, ते मॅटर करते बघा. मग लाईटचं बघू आपण. लाईटचं अवॉइडिक फॅक्टर जो आहे तो काय म्हणतो आपलं बघा, प्लांट्स नीड सनलाईट फॉर द फोटोसिंथेसिस. हे आपलं नवीन आहे काही. कोणता, प्लांटला सनलाईट लागते. जर आपण पूर्णपणे सनलाईट जर नसेल, सनलाईट जर नसेल पूर्णपणे, झाड त्याचा अन्न तयार करू शकत नाही. म्हणजे काय, फोटोसिंथेसिस करू शकत नाही, प्रकाश संश्लेषण क्रिया करू शकत नाही. बघा इथे आता स्मॉल फॉरेस्ट प्लांट ऑन द हर्ब्स अँड शर्ब. झुडप आहे पूर्णपणे, आपण झुडप होतं काय म्हणतो, काही काही लहान हर्ब शर्ब जे आहेत, काही काही वनस्पती असतात, औषध वनस्पती वगैरे असतात, लहान लहान वगैरे असतात झुडपांसारखं बघा. त्यानंतर आपण हर्ब आणि शर्ब जे आहेत पूर्णपणे आर अडॅप्टेड टू द फोटोसिंथेसाइज ऑप्टिमली अंडर द व्हेरी लो लाईट बिकॉज दे आर ओव्हरशेडेड बाय द टॉल कॅनोपी ट्री. ओव्हरशेडेड
कोणता शॅडो ट्री बाय द टॉल कॅनोपी ट्री. आता सांगा हे झाड सगळ्यात उंच आहे, कोणता सगळ्यात टॉल ट्री आहे, कोणता हे थोडं मिडियम आहे, कोणता हे मिडियम आहे, कोणता हे जस्ट अजून थोडंसं मिडियम आहे, लहान अजून आहे असं, ठीक आहे. हे थोडंसं लॉंग थोडंसं लहान आहे अजून, ते स्मॉल आहे, हे थोडंसं अजून स्मॉल आहे, हे थोडं मिडियम आहे, हे थोडं स्मॉल आहे अजून, ठीक आहे. हे स्मॉल आहे अजून, हे स्मॉल आहे अजून, आणि काही गवत वगैरे आहे, एकदम स्मॉल आहे, स्मॉल स्मॉल आहे की नाही. मला सांगा जर आपण असे झाड बघितले, असे काही झाड हा पूर्णपणे कोणता मोठ्या झाडांच्या अंडर पूर्णपणे शॅडो खाली, कोणता शॅडो खाली म्हणजे सावली खाली दाखला, तर असे काही प्लॅन्ट सुद्धा ऑप्टिमम लाईट मध्ये आपली प्रोडक्टिव्हिटी करतात. काय करतात प्रोडक्टिव्हिटी काय अंतर करतात. बघा असे काही झाड आहे पूर्णपणे कोणता त्यांना किती जरी ओव्हरशेड झाला, कोणता किती जरी पूर्णपणे ऊन पडलं नाही तरी पण असं झाड कोणता काही काही नॉर्मल कंडिशन मध्ये नॉर्मल लाईट मध्ये सुद्धा काय करतात सर्व करतात. असं मग बघा इथे कोणता अंडर व्हेरी लो लाईट बिकॉज तुम्हाला काय म्हटले कमीत कमी लाईटीमध्ये वाढतात. बघा व्हेरी लो लाईट बिकॉज दे आर ओव्हर शॅडोड बाय द टॉल कॅनोपी ट्री. आता ज्या उंच उंच झाड असतात ना, जे उंच उंच झाड असतात त्याला काय आपण पूर्णपणे कॅनोपी ट्री असं म्हणतो पूर्णपणे. कोणतं कॅनोपी म्हणजे काय रे यांच्या अंडर वाढ झाडाचे आहेत, पूर्णपणे लहान लहान झाडाचे आहेत, कोणते लहान लहान झाडाचे आहेत. कळलं इथपर्यंत. बघा इथे कोणता अंडर व्हेरी लो लाईट बिकॉज दे आर ओव्हर शेडेड बाय द टॉल कॅनोपी ट्री. ठीक आहे. कॅनोपी ट्रीच्या अंत काय असतात दाखलेले असतात, तरी 5 झाड दाखतात पूर्णपणे. कोणकोणते मग तुम्हाला म्हटले हर्ब आहे आणि शर्ब आहे, लहान लहान झुडपा वगैरे आहेत, अशी झाडं वगैरे आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढं लाईट्स, एखादं फुल उमलायचं फुल उमलायचं काय लागतं पूर्णपणे लाईट लागतेच पूर्णपणे. आपण बघा आपण एक चॅप्टर शिकलो पाठ्यमागच्या वर्षी, कोण शिकलो प्लॅन्ट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, प्लॅन ग्रोथ अँड मिनरल न्यूट्रिशन हा स्टेट वर्ड चॅप्टर बघा. त्याच्यामध्ये लॉंग डे प्लांट बघा कोणकोणतं होतं, लॉंग डे प्लांट शॉर्ट डे प्लांट असं होतं बघा. कोणता लॉंग डे प्लांट आणि कोणता शॉर्ट डे प्लांट्स ऐक नाही रे. आणि अजून एक होता कोणता डे न्यूट्रल प्लांट्स, असे प्लांट्स होते नाही रे. पहिलं कोणता रे लॉंग डे प्लांट, शॉर्ट डे प्लांट आणि कोणता डे न्यूट्रल प्लांट. म्हणजे असे काही काही जरा आहे कोणतं त्यांना दिवस जास्तीत जास्त लागतो, म्हणजे काय ऊन जास्तीत जास्त लागतं. ठीक आहे. त्यानंतर शॉर्ट डे प्लांट आहे कमीत कमी दिवस लागतो, म्हणजे काय टेम्परेचर जे आहे कमीत कमी लागतं, लाईट कमीत कमी लागतं. त्यानंतर डे न्यूट्रल प्लांट आहे काही असू द्या मॅनेज करतो, त्या सर काही असू द्या मी काय करतो मॅनेज करतो. असे कोणते 3 प्रकार झाड आहेत, लॉंग डे प्लांट आहे, शॉर्ट डे प्लांट आहे, कोणता डे न्यूट्रल प्लांट. त्यामुळे आपले जे सीझन वरून वेर होतात, सीझन कोणता सीझन आपल्याला असं ऋतू असं ऋतू, त्यानंतर आपण सीझनला ऋतू असं म्हणतो. कोणता ते ऋतू व्हेरी करता असतात म्हणून आपले कोणता लाईटमुळे टेम्परेचरमुळे व्हेरी करता. ठीक आहे. आपण मस्त बघितलं बघितले. मग प्लांट्स नीड सनलाईट फॉर फोटोसिंथेसिस, मग तुम्हाला म्हटलं हा सर बघितला जे ओव्हरशेडेड जे आहे तो आपण एक पॉईंट बघितला. त्यानंतर बघा मेनी प्लांट्स डिपेंड ऑन द सनलाईट, भरपूर सारे असे झाड असतात कोणता सनलाईटवर डिपेंड असतात, कोणता फॉर द फोटोट्रॉपिझम. आता मी तुम्हाला जे सांगितलं कोणतं लॉंग डे प्लांट आहे, शॉर्ट डे प्लांट आहे, डे न्यूट्रल प्लांट आहे, हे पूर्णपणे लाईटवर डिपेंड असल्यामुळे त्यांना एक टर्म आली कोणती फोटोट्रॉपिझम, फोटो पिरियड. म्हणजे प्रत्येक झाडाचा पिरियड वेगवेगळा आहे लाईट ग्रहण करण्याचा, तर आपण फोटो पिरियडिझम जो असं म्हणतो बघा. पण एक्झाम्पल फ्लावरिंग आहे, फ्लावरिंग साठी काय प्रत्येक झाडाला वेगवेगळी सनलाईट लागते, त्याला ते वेगवेगळी सनलाईट लागत असते, ते आपण बघितलं. मग बघा मेनी ॲनिमल्स यूज द डायोर्नल अँड द सीझनल व्हेरिएशन. कोणतं आता डायोर्नल काय प्रत्येक म्हणजे भरपूर सारे असे ॲनिमल असतात, भरपूर सारे असे ॲनिमल असतात, ते डायोर्नल काय 2 प्रकारचं सीझनल व्हेरिएशन आपल्याला बघायला भेटतं. मग कोणकोणतं लाईट इंटेन्सिटी अँड फोटो पिरियड. प्रत्येकाला लाईट इंटेन्सिटी वेगळी लागते पूर्णपणे आणि फोटो पिरियड प्रत्येकाचा असतो वेगळा असतो. मग बघ इथे फॉर लिमिट टायमिंग देअर कोणता पर्जिंग, कोणता रिप्रोडक्टिव्ह अँड द मायटरी ऍक्टिव्हिटीज. म्हणजे प्रत्येक प्राणी पूर्णपणे सीझन बघून रिप्रोडक्शन करत असतो, एक्सक्लुडिंग ह्युमन बिंग, ते सोडून द्या. कोणता कोणत्या सीझन मध्ये कोणतं रिप्रोडक्शन होऊ शकतं, पण असे काही काही प्राणी पूर्णपणे त्यांचा रिप्रोडक्टिव्ह टाइम पूर्णपणे कशावर डिपेंड असतो लाईट इंटेन्सिटी आणि कोणतं फोटो पिरियडवरती पूर्णपणे डिपेंड असतो. मग कोणत्या प्राण्याचं कसं आहे इश्यू म्हणायचं मला सांगा. ते बघा
गाईचं, माणसाचं, जे पण मॅमल्स आहे त्यांचं एकदम सिग्नल ओके टांगटिंगमध्ये, बरोबर नाही. पण बाकीचे असे प्राणी पूर्णपणे, पक्षी बघा तुम्ही, पक्षी आपल्याकडं नांदुरबाग विश्वाचं फॉरेस्ट बघा, अभयारण्य आहे नांदुरबाग विश्वाचं. त्या नांदुरबाग विश्वामध्ये जवळपास उन्हाळ्यामध्ये काही प्राणी पूर्णपणे बारीक ठिकाणाहून आपल्या येतं बघा, कारण का त्या ठिकाणी पाणी एवढं नसतं, आपल्याला असं पूर्णपणे पाणी वगैरे असतं कोणतं, आणि ते वातावरण जे आपल्याकडचं वातावरण त्यांच्या ब्रीडिंगसाठी काय असतं, युजफुल असतं. त्यामुळे काही किलोमीटर पूर्णपणे प्रवास करून प्राणी आपल्याकडं मायग्रेशन करतात किंवा आपल्या भागामधून मायग्रेशन करतात, कारण का त्या भागामध्ये थंडी असेल जास्त, ते थंडीचं ब्रीडिंग करू शकत नाही, त्यामुळे ते एवढे लांबून आपल्याकडे प्रवास करतात. आणि आपल्याकडचे काही काही प्राणी जे आहेत ते सिजनली काय करतात, मायग्रेशन करत असतात. मायग्रेशन म्हणजे काय करणं, पूर्णपणे स्थलांतर करणं एका जागेवरून दुसऱ्या जागेवर, कारण बिकॉज ऑफ क्लायमेटिक कंडिशन. जर क्लायमेटिक कंडिशन त्यांना पूर्णपणे फेवरेबल नसेल, पूर्णपणे ते जगू शकत नसेल, अशा वेळेस पूर्णपणे प्राणी काय करतात, मायग्रेशन करत असतात. आणि मायग्रेशन केलं एकदा पूर्णपणे प्राणी एका भागातून दुसऱ्या भागात शिफ्ट होतात बिकॉज ऑफ व्हेरियस क्लायमेटिक कंडिशन, व्हेरियस रिझन असेल. पण पहिल्या कोणत्या पोरांनो, रिप्रोडक्टिव्ह किंवा मायग्रेटरी ऍक्टिव्हिटी जे आहेत ना, यांना म्हणजे पहिली एकच महत्वाची, कोणती, रिप्रोडक्टिव्ह जे आहेत, म्हणजे रिप्रोडक्शनसाठी पूर्णपणे भरपूर सारे पक्षी जे आहेत, आता मी तुम्हाला पक्ष्यांचं एक्झाम्पल देतोय, भरपूर सारे पक्षी, भरपूर सारे प्राणी मायग्रेशन करतात. ठीक आहे, असेल पुढचं मला बघू आपण. आता हे बघा, लाईट इंटेन्सिटी तुम्हाला दाखवलं, लाईट इंटेन्सिटी किती आहे, 380 नॅनोमीटर आहे, त्यानंतर 460 नॅनोमीटर आहे, नंतर किती 780 नॅनोमीटर आहे. आता यामध्ये बघा, पहिलं तुम्हाला म्हटलंय ही वाय रेज, त्यानंतर एक्स रेज, अल्ट्रावायलेट जे आहेत, विजिबल आहे, इन्फ्रारेड आहे, मायक्रोवेव्ह आहे, कोणता, रेडिओ आहेत, हे मॅटर करतात ना पूर्णपणे. कोणता, लाईटची इंटेन्सिटी. आता लाईट म्हणजे झाडाची लाईट ना पूर्णपणे आपण बघितले कोणतं, फोटोसिंथेसिस मध्ये. आणि इज द अल्टिमेट सोर्स ऑफ लाईट अँड टेम्परेचर. सन काय अल्टिमेट सोर्स आहे कशाचा, टेम्परेचर अँड लाईट. म्हणजे सनलाईटमुळे पूर्णपणे, सूर्यामुळे पूर्णपणे आपल्याला टेम्परेचर अँड लाईट भेटते, हे जरी म्हटलं तरी वाव ठरू नये. ठीक आहे, अल्टिमेट सोर्स आहे पूर्णपणे माहिती. जेव्हा पृथ्वीवरती आपला ऊर्जाची गरज पडते पूर्णपणे लाईटची आणि कोणता पूर्णपणे टेम्परेचरची, आपण सूर्याकडे बघतोय. ठीक आहे, आपण काय म्हणतो, पावसाळ्यामध्ये ऊन पडायला पाहिजे होतं रे, ऊन पडला असं होतं, लोक वाळून गेला असं पूर्णपणे, चिपचिप झालं नसतं. आणि आपला जास्त पाऊस पण पाहिजे नाही, आणि आपला काही पाऊस पण पाहिजे नाही, आपला इक्वल पाऊस पाहिजे, असं वाटत नाही. पाऊस पडला, ऊन पडलं, थोडं बरं वाटतंय. नुसतं ऊन पडले पुन्हा पाऊस पडा ना, थोडं आवड वाटते. म्हणजे माणसाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत थोड्याशा लिमिट मध्ये पाहिजे. ते नेचरचं एक्झाम्पल आहे. बघा, डीप आहे पूर्णपणे. आपण जर ओशनमध्ये बघितलं, ओशनमध्ये काय, समुद्रामध्ये बघितलं आपण, ओशनमध्ये समुद्रामध्ये बघा, द एन्व्हायरमेंट इज डार्क अँड देर इज नो एनर्जी अवेलेबल फ्रॉम सन. तुम्ही बघितलं समुद्रामध्ये, आता हा जो भाग समुद्रामध्ये काही 1000 किलोमीटर आतमध्ये असेल, त्या भागामध्ये सूर्य पोहोचल का रे, सूर्यकिरण पोहोचल का. समुद्राचा असा काही भाग आहे पोरांनो, कोणता, त्या भागामध्ये सूर्यकिरण पोहोचतच नाही. कोणता, पोहोचणार नाही म्हणजे नाहीच, पूर्णपणे पोहोचतच नाही बघा. कोणता, नो एनर्जी अवेलेबल फ्रॉम सन. कोणतं, सनची एनर्जी आहे पूर्णपणे, लाईट किंवा टेम्परेचर त्या भागामध्ये सूर्याचं अवेलेबल नाहीची, अशा भागामध्ये सुद्धा काय करायचं, तरी त्या भाग जो आहे पूर्णपणे सनलाईटमुळे आणि टेम्परेचरमुळे थोडासा व्हेरी करतोय, तरी त्या भागामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. काय आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्या भागामध्ये, लक्ष ठेवायचं. ठीक आहे, द स्पेक्ट्रल क्वालिटी ऑफ द सोलार रेडिएशन इज ऑल्सो इम्पॉर्टंट. आता स्पेक्ट्रल क्वालिटी जे आहे तुम्ही सांगितलं म्हणजे युव्ही आहे बघा, वाय रेज आहे तो म्हटला, एक्स रे, गॅमा रेज आहे, अल्फा रेज आहे, अल्ट्राव्हायोलेट जे आहेत, विजिबल आहे, इन्फ्रारेड आहे, मायक्रोवेव्ह आहे, रेडिओ ऍक्टिव्ह वेव्ह आहे. आता विजिबल म्हणजे काय रे, आपल्याला दिसणारा जो लाईटचा इंटेन्सिटी जे आहे, इंटेन्सिटी आहे लाईट कितीपर्यंत आपल्याला दिसते. अल्ट्राव्हायोलेट जे आहेत, इन्फ्रारेड आहे जे आपल्याला दिसत नाही. विजिबल म्हणजे काय रे, माणसाला, पशु पक्ष्यांना, प्राण्यांना दिसणारी जी लाईट आहे त्याची रेंज आहे, त्याला आपण विजिबल लाईटची रेंज असं म्हणतो बघा. बघा, द स्पेक्ट्रल क्वालिटी ऑफ सोलार रेडिएशन इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर द लाईफ. म्हणजे आपलं स्पेक्ट्रल क्वालिटी जी आहे आपण इथं बघितली, ही सुद्धा आपल्याला काय महत्वाची आहे. मग बघा, द युव्ही स्पेक्ट्रम इज हार्मफुल टू मेनी ऑर्गॅनिझम. मला सांगा, युव्ही स्पेक्ट्रम कुठे आहे, पूर्णपणे युव्ही लाईट बघा, अल्ट्रा व्हायोलेट लाईट जे आहे पूर्णपणे युव्ही लाईट जे आहे काय पूर्ण हार्मफुल आहे. काय, हार्मफुल आहे. म्हणजे प्रत्येकाला युव्ही लाईट जे आहे पूर्णपणे हार्मफुल असू शकत नाही, पण आपल्याला भरपूर सारा प्रमाणात आता युव्ही स्पेक्ट्रम इज हार्मफुल टू मेनी ऑर्गॅनिझम. ही काय, हार्मफुल आहे, धोक्याची. हार्मफुल म्हणजे काय, धोक्याची आहे. कोणता, युव्ही लाईट जे आहे बघा. कोणता, नॉट ऑल द कलर कॉम्पोनंट्स ऑफ द विजिबल स्पेक्ट्रम आर अवेलेबल फॉर द मराईन प्लांट. काय मराईन म्हणजे काय, समुद्रामध्ये जे राहणारे वनस्पती आहे किंवा प्राणी वगैरे आहे त्यांना पूर्णपणे ही जी लाईट आहे पूर्णपणे विजिबल लाईट स्पेक्ट्रम अवेलेबल राहत नाही. आर अवेलेबल फॉर द मराईन प्लांट्स. कोणता, बघा, कलर कॉम्पोनंट्स ऑफ द, नॉट ऑल ऑफ द कलर कॉम्पोनंट्स. सगळे कॉम्पोनंट पूर्णपणे समुद्रामध्ये अवेलेबल राहत नाही, हे पण लक्षात घ्यायचं आपण. राहते काय अवेलेबल. मग सांगा, प्रत्येक समुद्रामध्ये प्रत्येक जीवापर्यंत लाईटचं पोहोचत नाही.
काय लाईट जर पोहोचत नाही, मला सांगा त्याला कलर कंपाऊंड काही समज राहिलं काहीच नाही. सगळे सगळे कलर कंपाऊंड जे आहे पूर्णपणे लास्ट प्राण्यापर्यंत राहू शकत नाही किंवा जाऊ शकत नाही, हे आपलं ऑलरेडी माहित पाहिजे. ठीक आहे, ते बघितलं आपण. चला पुढचं पाठ बघू आपण. बघा आता नेक्स्ट आहे सॉइल. मला सांगा रे, आतापर्यंत आपण अबायोटिक फॅक्टर किती बघितले नाही? पहिला आहे टेम्परेचर, दुसरा आहे पाणी, सगळं बघितलं आपण रे परंतु. पहिलं टेम्परेचर, दुसरं वॉटर, तिसरं सनलाइट आणि चौथं कोणतं आपलं सॉइल आहे, सॉइल. ठीक आहे बघा. द नेचर ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ द सॉइल. बघा, नेचर अँड प्रॉपर्टीज ऑफ द सॉइल इज डिफरंट ड्यू टू द क्लायमेट, वेदरिंग प्रोसेसेस. कोणता? सेडिमेंटेशन, मेथड ऑफ द सॉइल डेव्हलपमेंट एक्सेट्रा. मला सांगा रे, प्रत्येक भागामध्ये जमीन वेगळी असते का? असते. काय असते? वेगळी असते. मला सांगा आपल्याकडं इथं बारगाव पिंपरीमध्ये, वडळीच्या भागामध्ये, निमगावच्या भागामध्ये, कॅपनगरच्या भागामध्ये, काय कॅपनगरच्या आहे, गोळा काढतो आहे कोणता? शिंगोच्या भागामध्ये पूर्णपणे, लासलगाव आहे, विंचूर आहे पूर्णपणे, गोंदी आहे, दापूर आहे, चापडगाव आहे, सोनंबा कोनंबा आहे. या भागामध्ये कोणता? या भागामध्ये प्रत्येक ठिकाणी जमीन वेगळी, क्लायमेटिक कंडिशन वेगळी. बघा, द नेचर अँड द प्रॉपर्टी ऑफ सॉइल इज डिफरंट ड्यू टू द क्लायमेटिक. कोणता? क्लायमेट वेदरिंग प्रोसेसेस. वेदरिंग प्रोसेसमुळे कोणत्या? त्या भागात तापमानामुळे, वातावरणामुळे किंवा त्या क्लायमेटमुळे, सेडिमेंटेशनमुळे कोणतं असतात? वेगळे असतात. मग त्या त्या भागामधली जमीन त्या त्या वातावरणानुसार, त्या त्या भागामधलं जे एन्व्हायरमेंट आहे त्या एन्व्हायरमेंटनुसार हल्ली त्या एन्व्हायरमेंटनुसार तयार झालेली आहे. लक्षात ठेवायचं. बघा, सॉइल कॉम्पोजिशन कोणता? ग्रेन साईज ऍग्रिगेशन जे आहेत कोणता? डिटरमाइन द पर्कोलेशन अँड द वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ द सॉइल. आता पर्कोलेशन म्हणजे काय रे, आणि कोणतं? वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजे काय रे? पाणी धरून ठेवण्याची क्षमता. काळवावर आहे, काळवावर, काळ्यावराचं पाणी धरून ठेवण्याची क्षमता ना सगळ्यात जास्त असते. नाही तर बाकीचे वावरून पाणी बघा, मुरमाटी वावर आहे, मुरमाटी वावरला असं पाणी भरलं असं वाढत आहे, काय असं पाणी भरलं असं वाढत आहे. पण काळावर याला पाणी भरा तुम्ही कोणता? 10 दिवस पाणी भरायला पडत नाही. काय करत पडत नाही? कारण त्या जमिनीची पूर्णपणे, त्या सॉइलची, त्या मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता काय जास्त आहे. आणि त्यालाच काय म्हणतो आपण पूर्णपणे? वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ द सॉइल. कोणता? वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी काय त्या सॉइलची जास्त आहे. बघा मग कोणता? सॉइल कंपोजिशन आहे, ग्रेन साईज आहे, ऍग्रिगेशन जे आहेत, डिटरमाइन द पर्क्युलेशन म्हणजे दगड आहे पूर्णपणे, वाळू विहीर आहे किंवा त्या भागामध्ये जमीन विहीर आहे, त्या भागामध्ये जमीन जे आहेत ना, पर्क्युलेशन म्हणजे काय? पाणी झिरपण्याची क्षमता जे आहेत. काय की नाही बघा, आपण पूर्णपणे पाणी लगेच झिरपतो, पूर्णपणे आतमध्ये पर्क्युलेशन होतं, शोषून घेतं पूर्णपणे, झिरपतो पूर्णपणे, त्याला आपण पर्क्युलेशन असं म्हणतो. बघा, अँड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ द सॉइल. कोणता? पाणी धरून ठेवण्याची क्षमता पूर्णपणे, पाणी झिरपणं पूर्णपणे आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता जे आहेत, दोन्ही वेगळ्या गोष्टी. ठीक आहे. These characteristics and the parameters like the pH, mineral composition and the topography determine the vegetation and the animals in the area. कोणता? त्या त्या भागामध्ये जो pH आहे तो कोणता? pH जो आहे पूर्णपणे, त्यांचा मिनरल कंपोजिशन जे आहे आणि टोपोग्राफी जे आहे, डिटरमाइन द व्हेजिटेशन अँड द अॅनिमल्स इन द एरिया. म्हणजे त्या त्या भागामधला pH किती जमिनीचा, कोणता? pH किती, टोपोग्राफी कशी, मिनरल कंपोजिशन कसं आहे कोणतं, त्या त्या भागावर त्या अॅनिमल्स पूर्णपणे आहेत ना, व्हेजिटेशन कसं असेल, त्या त्या भागामध्ये कोणते प्राणी असेल याच्यावर पूर्णपणे डिपेंड करते. म्हणजे त्या त्या भागामधली सॉइल कशी, त्या भागाच्या सॉइलवरती पूर्णपणे त्या भागाच्या अॅनिमलची टोपोग्राफी जी आहे पूर्णपणे, कोणतं? व्हेजिटेशन आहे पूर्णपणे, क्षमता जी आहे ती डिपेंड असते. एखाद्या भागामध्ये काहीच नाही, पूर्णपणे माळरान आहे पूर्णपणे, त्या भागामध्ये किती प्राणी जाणार आहे, किंवा असा भाग आहे पूर्णपणे गायरानी, कोणते? गायरान आहे पूर्णपणे, जंगल आहे पूर्णपणे, त्या भागात राहणार प्राणी संख्या जे आहेत ते काय असणार आहे? वेगळे राहणार आहे. आता जर pH जास्त असलं पूर्णपणे, प्राणी वनस्पती जास्त वाढत नाही, त्या भागामध्ये बाहेर असणार आहे, प्राणी संख्या कमी असणार आहे. पण असा काही भाग आहे पूर्णपणे त्यामध्ये टोपोग्राफी चांगली, पूर्णपणे वातावरण चांगले, पाऊस पण चांगला पडतोय, ऊन पण चांगलं पडतंय पूर्णपणे, पण त्या सगळ्या काही गोष्टी अवेलेबल आहे, ॲबंडंटली गोष्टी अवेलेबल आहे, त्या भागामध्ये मला सांगा रे, बाकीचे प्राणी वाढणार नाही का? 100% व्हेजिटेशन जास्त असणार आहे. मग सॉइलवरती पूर्णपणे, मातीवरती डिपेंड करतं वनस्पतींचं किंवा प्राण्यांचं काय? व्हेजिटेशन पूर्णपणे कोणता? संख्या डिपेंड करते. बघा, in aquatic environment the sediment characteristics determine the types of benthic animal जे आहेत. म्हणजे असे काही प्राणी जे तुम्हाला बघायला भेटले कोणत्या भागामध्ये, प्रत्येक सॉइल डिपेंड असतात, त्या त्या भागामध्ये कोणकोणत्या प्राण्यांची आवश्यकता वगैरे आहे किंवा ते आवश्यक म्हणजे राहतात. कारण काय होतं, त्या भागामधली सॉइल कंडिशन कशी आहे त्या भागावर डिपेंड करतं. ठीक आहे. म्हणजे कोणतं? टाइप्स ऑफ एनिमल डिटरमाइन करणार आहे किंवा कोणकोणते प्राणी राहणार आहे हे त्या भागावर काय करतं? पूर्णपणे डिपेंड करत असतं. हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. चला पुढे.